सर्व आता आपण सुरुवात करावं 5.2 सराव संच 5.2 ला पाचव्या प्रकरणामध्ये सराव संच 5.2 त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे काय तर यादृच्छिक प्रयोगातील शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला काय म्हणतात नमुना अवकाश असे म्हणतात. ओके म्हणजे ज्या त्या प्रयोगामध्ये असणाऱ्या सर्व शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्ती सर्व रिझल्ट एखादा आपण पॉईंट टॉस केला म्हणजे काय ते नाणं फेकलं तर काय ना छापा आणि काटा एक फासा लागला की काय ना 1 2 3 4 5 6. ओके तो हा जो संच आहे त्या संचाला नाव म्हणतो आपण नमुना अवकाश. संच असल्यामुळे कोणताही नमुना अवकाश ज्या काही या प्रकरणामध्ये कोणतेही घटक आपल्याला द्यायचे असतात तर नमुना अवकाश नेहमी कोणत्या अक्षराने दर्शवतात तर एस कॅपिटल एस या अक्षराने दर्शवतात. का बरे कळलं असेल ना का कारण की याचं नाव काय आहे इंग्लिशमध्ये सॅम्पल स्पेस म्हणून त्याचं काय येतात एस. ओके नमुना अवकाश लिहिण्यासाठी नेहमी महिरपी कंसाचा वापर करावा. ओके म्हणजे हे कंस याच कंसाचा वापर करणे इथे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे. ओके म्हणून कोणताही नमुना अवकाश लिहायचा असेल किंवा घटना लिहायची असतील तरी हाच संच वापरायचा आहे महिरपी कंस वापरायचा आहे. कळलं. या महिरपी कंसाच्या आत याच्या आतमध्ये जेवढे काही नंबर्स दिलेले असतील त्याला आपण म्हणणार नमुना घटक. त्या नमुना घटकांची संख्या ही म्हणजे नमुना अवकाश मधील घटकांची संख्या नमुना अवकाश मधील घटकांची संख्या कसं येतात नंबर ऑफ एस. ओके म्हणजे नंबर असणार त्या नंबर मोजायचे नंबर असणार किंवा लेटर असणार मग आपण मोजू शकतो किती आहे 1 2 3 4 5 6 त्या मोजू शकतो. ते मोजून नंबर ऑफ एस आपला मिळतो. कळलं. या गोष्टी समजल्या पक्का कॉपी करा. ओके मग आता आपण काही उदाहरणं बघूया ज्याच्यामध्ये आपण नमुना अवकाश कसा लिहिला. गणित आपण मागच्या लेक्चर बघितली होती त्याच गणिताचा आपण पुन्हा एकदा अभ्यास करूया. नंबर 1 समजा एक नाणे फेकले. हे आपला काय आहे यादृच्छिक प्रयोग. हा काय आपला यादृच्छिक प्रयोग. एक नाणे फेकल्यावर इथे आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश काय मिळेल. नमुना अवकाश कोणत्या अक्षर येतात तर एस. कशा लिहितात महिरपी कंस म्हणतात. एक नाणे नाण्यावरती काय असतं नाण्याबरोबर एक तर छापा येणार किंवा काटा येणार. छापाला काय म्हणतात एच म्हणतात काट्याला काय म्हणतात टी म्हणतात. बरोबर एस किती आला एच आणि टी. ओके मग मला सांगा नंबर ऑफ एस किती येणार. नंबर ऑफ एस म्हणजे काय तर या संचाच्या आतमध्ये जे घटक आहेत त्यांची संख्या मोजायला 1 2 नंबर ऑफ एस किती 2. कळलं. पुढे दुसरं एक नाणे फेकले. आता लिहूया आपण एक नाणे दोनदा फेकले. यालाच आपण दुसरं काय म्हणू शकतो किंवा एक नाणे दोनदा फेकले म्हणणार किंवा 2 नाणी एकत्र फेकली. म्हणजे एक नाणं दोनदा फेका किंवा 2 नाणी एकदम फेका इथे इथे. ओके तुमची इच्छा. मग त्याच्यामध्ये आपल्याला नमुना अवकाश द्यायचा आहे. बघ नमुना अवकाश इथे कसं येणार तर एक नाणं फेकलं इथे छापा येऊ शकतो. ओके इथून नाणं फेकलं इथे पण छापा येऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पहिले काय येणार छापा छापा म्हणजे इकडे पण छापा इकडे पण छापा म्हणजे एच आणि
एच. आता परत नाणं फेकलं तर इथे पुन्हा छापा झाला. इथून परत नाणं फेकलं तर इथे पुन्हा छापा आला असं होणार नाही की एकदा घटना घेतली ना आपण ती एक नंबर तो जो नंबर आपण एकदा घेतला की पुन्हा पुन्हा नाही घ्यायचा. ओके, हाऊचे कसे घेतो आपण एक नंबर टाकला काढला काय तेव्हा तो बाजूला ठेवतो त्या पद्धतीने इथे एकच लोक एकदा बनणार डबल डबल समजा जरा उत्तर जर डबल डबल तेच 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 लिहित बसलं तर उत्तर संपेल का नाही. ओके, मग ही एकदा शक्यता झाली नाही शक्यता एकच घ्यायची परत घ्यायची नाही. म्हणजे इथे छापा घेतला की इथे काय येणार मी काटा घेणार. ओके, म्हणजे एच आणि टी. आता पुन्हा इथे छापाच घेतला तर इथे काय येऊ शकतं एक तर छापा किंवा एक तर काटा दोन्ही घेतलेले आपण शक्यता. म्हणजे आता इकडचा बदलायचा तुम्हाला म्हणजे इथे काय येणार काटा आणि इकडे काय येणार छापा. ओके, घेऊ शकतो ना म्हणजे टी एच पुन्हा इथे काटा आणि इथे काटा छापा घेतला आपण. म्हणजे कसं लिहायचं दोन नाणे असतील तेव्हा पहिला एच लिहायचा मग दुसऱ्यामध्ये दुसरा एच बदलायचा तो टी करायचा मग तिसऱ्यामध्ये पहिला एच बदलायचा तो टी करायचा दुसरा एच तसाच ठेवायचा आणि नंतर मग दोन्ही पण एच बदलून टाकायचे. कळलं. मग इथे तुमचा नंबर ऑफ एस किती आला हा एक झाला दोन एक जोडी आली दोन नाणी आहेत ना म्हणून ती एक जोडी आली 1 2 3 4 समजलं. ओके, आता एक नाणे तीनदा फेकले किंवा आपण काय म्हणू शकतो तीन नाणी एकत्र फेकली किंवा आपण त्याला म्हणू तीन नाणी एकत्र फेकली. आता जेव्हा तीन येणार त्यावेळेला मग कसं करायचं बघा भरपूर सिंपल आहे. मी माझी टेक्निक मी वापरा बघा ही कशी वापरली आपण तशीच पहिलं तिन्ही पण एच करा. ओके, आता या तिघांमधला एक एक एच बदलत जायचा म्हणजे एखाद्या टी घ्यायचा मग बाकीचे एच घ्यायचे. पहिला बदलला की बाकी पुढचे दुसरा आहे तिसरा आहे तसाच दुसरा बदलला पहिला तिसरा तसाच ठेवायचा. सुरुवात इथून बघूया. पहिला हा एक बदला एच बदला तिसरा बदलला काय ना एच एच टी मग हा बदला सेकंड वाला बदला एच टी एच मग हा बदलायचा बाकीचं सेम टी एच पहिला तिसरा बदलला नवीन एक भेटणार इथे हा तिसरा बदलला बाकीचे दोन एच तसेच ठेवले. मग सेकंड बदलला पहिला आहे तिसरा तसाच ठेवला मग पहिला बदलला दुसरा आहे तिसरा तसाच ठेवला. ओके, आता दोन दोन बदला म्हणजे हे दोन बदला पहिला एच तसाच ठेवला टी टी मग पहिला आहे दुसरा बदला मग हा एच तसाच राहिला इथे काय होणार टी आणि इथे टी. मग पहिला आणि तिसरा बदला मधला एच तसाच ठेवा म्हणजे हा टी आणि हा टी मधला एच तसाच आणि आता तिघांना बदला टी टी टी. समजलं काय डाऊट तुम्हाला पक्का. म्हणजे एकदा आपण शेवटचा एच बदलला नंतर मधला बदलला नंतर पहिला बदलला मग दोन दोन एच बदलले शेवटचे दोन बदलले पहिले दोन बदलले पहिला आणि तिसरा बदलला. ओके, आणि मग तिन्ही पण बदलले. याच्या व्यतिरिक्त आणखी काही येऊ शकत नाही. मग माझा नंबर ऑफ एस किती आहे त्याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ एस किती आले कळलं. सोपं आहे लक्षात राहील. ओके, हे झाले नाण्यांचे. आता याच्यामध्ये तुमचे उत्तर म्हणजे हे शेवटचं उत्तर तर बरोबर आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. आता एक नाणे नाण्यामध्ये किती संभावना असणार 2 बरोबर ना. मग एक नाणे एकदाच फेकलं तर 2 गुणिले 1 चा वर्ग करायचा आणि किती होणार 2. दोन नाणे दोनदा फेकले. ओके, दोन नाणे दोनदा फेकले 2 चा वर्ग 4. दोन नाणे तीनदा फेकले सॉरी 2 चा इथे 2 चा इथे 1 करायचा म्हणजे किती 2. हे किती 2 चा वर्ग कारण दोनदा फेकले म्हणजे किती येणार 4. हे किती झालं तीनदा म्हणून 2 चा काय करायचा घन करायचा 8. 4 वेळा फेकले असते किती आले असते 16 आले असते. ओके, म्हणजे तुमच्या संभावना आहेत म्हणजे शक्यता जी आहे एक नाणे फेकण्यावर किती येणार 2. मग 2 एकदा असल्यामुळे 2 चा 1
दोनदा असल्यावर 2चा 2, तीनदा असल्यावर 2चा 3, हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे तुमचं उत्तर फायनल आन्सर बरोबर आहे की नाही हे तुम्हाला कळेल. ओके, आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. 3 झाले. चौथं, आता आपण फासा टाकूया. एक फासा टाकला. फासा 1 2 3 4 5 6 नंबर असतात त्याच्यावरती आहे ना. मग एक फासा टाकल्याच्या नंतर तुम्हाला सॅम्पल स्पेस काय मिळेल, नमुना अवकाश काय मिळेल. तर एक तर 1 मिळेल किंवा 2 मिळतील किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. बस, त्याच्या व्यतिरिक्त 7 8 मिळू शकतात का आपल्याला? नाही मिळू शकत. म्हणून नंबर ऑफ एस किती आहे माहिती? 6. काउंट केल्या गेला 6. कळलं? एक फासा टाकला. पुढे 5वं, आता एक फासा दोनदा टाका किंवा 2 फासे एकत्र टाका. एकत्र टाकले किंवा आपण असं म्हणू की एकच फासा दोनदा टाका. मग अशा वेळेला सॅम्पल स्पेस काय आहे? एस. आपलं मग संदर्भ होता बघा, इथे बघा एक फासा टाकल्यावर किती पॉसिबिलिटी आहेत? ती शक्यता आहे 6. एक फासा एकदा होता म्हणून 6चा 1 किती? 7. हे दोनदा आहे म्हणून 6चा वर्ग किती असतो? 36. म्हणजे सॅम्पल स्पेस किती का? 36 आले पाहिजे. 36 येतात. ओके, कसे ते बघा. पहिला एस मध्ये काय आहे? पहिल्या एस मध्ये 2 फासे आहेत ना. मग पहिल्यावरती 1 येईल, 1 आला. दुसरा आला त्याच्यावर पण 1च आला. असं होऊ शकतं ना. बरोबर. परत पहिल्यावरती 1च येईल, दुसऱ्यावरती 2 आले. बरोबर ना. 1 आणि 2. मग परत पहिल्यावरती 1 आला, दुसऱ्यावरती 3 आले. हे असं चालू होणार जोपर्यंत इकडचे संपत नाही. इथे एच 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 चालू होणार जो इकडचं एच आहे ती संपत नाही. एच 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 टी संपत. ओके, मग हा बदलायचा. मग हा मी काय घेतला? टी घेतला. मग टी एच टी टी. बरोबर. तसे इथे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 संपले 7. आता पुन्हा 7 येऊ शकत नाही. मग इकडचा बदला. मग 2 2 1 2 2 2 3 2 4 असं हे चालू होणार. ओके, म्हणजे असं लिहायचं आपल्याला. लिहिताना असं फक्त एवढंच करा की 1 ची एक लाईन, मग 2 ची एक लाईन, मग 3 ची, मग 4 ची, मग 5 ची, मग 6 ची. ओके, हे दिसायला बदलायचं. ओके, मग इथे लगेच 2 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, मग 3 1 3 2 3 3 3 4 3 5 मग 3 6. आता मी हे पूर्ण लिहितोय, पण पुढच्या वेळी जेव्हा आपण गणित करणार तिथे मी थोडेफार लिहिणार. खूप लिहावं लागते. 4 5 आणि 4 6. इथे 5 1 5 2 5 3 5 4 लिहावं लागते, पण खूप सोपं आहे. म्हणून मुलं याला आवडीने करतात. एक तर पेज भरतं पूर्णपणे एक्झाम मध्ये, हो ना. सब्लिमेंट आणायला आपल्याला बरं पडतं. ओके, तर हे 1 पासून लास्ट नंबर होता 6 6. बरं जर मोजलं तर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 6 36. म्हणजे आपले नंबर ऑफ एस किती आले? 36. तर इथे 1 झाले, 2 झाले, 3 झाले. इथे तिसरं येणार नाही की इथे दुसऱ्यामध्ये 36 आले, तिसऱ्यामध्ये किती येणार? किती येणार सांगा मला? 6चा म्हणा किती? 216 होणार. तेवढे कोण करत बसणार नाही. म्हणजे नाण्यांचं किती? 3 पर्यंत पॉसिबिलिटीज आहे. फास्यांचं किती? 2 पर्यंत. ओके, त्याच्या पुढे येणार नाही. कळलं? समजलं का एवढं? नक्की कॉपी करायला बरोबर. ओके, आता आपण नाणं आणि फासा, म्हणजे एक नाणं आणि एक फासा
असं आपण एकत्र करूया. तुमच्या पुस्तकात असं नाही दिलंय अजून, पुस्तकात दिलंय 1 ते 20 अंक असणारे कार्ड. 1 ते 20 अंक संख्या लिहिलेल्या कार्डच्या, 1 ते 20 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे. आता बघा 1 ते 20 अंक लिहिले. ओके, कार्ड लिहिले छोटे छोटे, असे छोटे कार्ड लिहिले. त्याच्यावर 1, 2, 3 असे 20 ते एका पिशवीत टाकले. आणि मी एक बाय एक काढतो. ओके, मग काय काय शक्यता आहेत, किती नंबर बाहेर? 21 नंबर, 22 नाही ना, 25, 50, 100. कोणते नंबर येणार जे नंबर आपण टाकले? आपण कोणते नंबर टाकले पिशवीमध्ये? 1 ते 20. म्हणजे आपला जो नमुना अवकाश आहे तो पण किती असणार आहे? 1 ते 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तुम्ही सुद्धा असं लिहिलं तरी चालेल. ओके, सगळं 20च्या 20 नंबर जायची गरज नाही. म्हणजे नंबर ऑफ एस किती आले? 20. कळलं? आता एक नाणे व एक फासा एकत्र टाका. नाणे पण फेकला आणि फासा पण टाकला एकत्र, तर काय होईल? नाण्यावरती काय असतो? एच आणि टी, आणि फास्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे आता पहिले एच ने सुरुवात केली की H1, H2, H3, H6 बनला. मग टी ने सुरुवात करायची T1, T2, T3, T4, T5, T6. ओके, H1, H2, H3, H4, H5 आणि H6. H ची एक लाईन झाली आणि टी ची लाईन झाली. T1, T2, T3, T4, T5 आणि T6. सो इथे नंबर ऑफ एस किती होणार? H चे 6 आणि T चे 6 आणि झाले किती? 12. समजलं? तर असे सोपे सोपे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके, जास्त कठीण पण नाहीये, फक्त इथे सराव केला की हे प्रकार एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. ओके, तर आता आपल्याला आपली जी पुढचा सराव संच आहे 5.2, त्याच्यामध्ये नमुना अवकाश बघायचे आहेत आणि नंबर ऑफ एस लिहायचे आहे. ओके, तर मुद्दाम करा. तर तुमच्या पुस्तकातला पान नंबर 117 करा, 117, किंवा तुम्हाला पीडीएफ आले असेल पीडीएफ मध्ये करा, किंवा मी व्हॉट्सअप केलं बघा, ते फोटो मध्ये तुम्ही काढू शकता. ओके, तर 5.2 मध्ये प्रश्न सांगितलाय की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस लिहायची आहे. ओके, म्हणजे एस लिहायचा आणि एन एस लिहायचा. आपण कसं सॉल्व्ह केलं? सेम त्याच पद्धतीने करायचं, काही चेंज करायचं नाही. तसं पहिलंच उदाहरण बघा, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले. आत्ताच आपण शेवटचं घेतलं होतं. ओके, पहिल्या गणित प्रश्न पहिल्यामध्ये पहिलं एक नाणे, एक फासा व एक नाणे. एकाच वेळी फेकणे. मग आत्ताच आपण बघितलं होतं, याच्यामध्ये काय ना नमुना पैसा होता. एस मध्ये काय ना? फासा आणि नाणे. नाण्यामध्ये एच आहे की फासामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. H1, H2, 1 H, 2 H असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, H3, H4, H5 आणि H6. आणि टी साठी T1, T2, T3, T4,
T5 आणि T6. आताच जे काही मी शिकवलं लास्टला तेच मी रिपीट केलं. ओके, मग नंबर ऑफ एस किती येणार? 6 आणि 6 12. सोपं आहे, काही कठीण नाही एवढं, काहीच कठीण नाही आपल्याला. चल पुढे बघूया. 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. कोणते कोणते अंक दिले? 2, 3 आणि 5. अंकांची पुनरावृत्ती करायची नाही आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या 2 अंकी संख्या. ओके, पुनरावृत्ती म्हणजे काय? एकच नंबर दोनदा नाही आला पाहिजे 2 अंकी संख्येमध्ये, म्हणजे डबल नाही आला पाहिजे. म्हणजे 2 आहे ना, 22 नाही आला पाहिजे, 33 नाही आला पाहिजे. म्हणजे अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे कोणते कोणते नंबर नाही येणार? 22, 23 आणि 55 हे नंबर घ्यायचे नाहीत. समजलं का? 22, 33 आणि 55 हे नंबर नाही घ्यायचे, बाकीचे घ्यायचे. आता आपण 2 पासून आधी नंबर तयार करूया. ओके, मग 2 पासून 3 2 आणि 3 एकत्र केला तर किती होणार? ते संख्या म्हटले 2 अंकी संख्या, कॉमा टाकायचा नाही. 2, 3 नाही, संख्या आली पाहिजे 23. मग काय? 2 आणि 5 25. मग 3 पासून सुरू करूया. 3 आणि 2 32. आता 2, 3, 3, 2 सेम सेम दिसले तर याची व्हॅल्यू वेगळी, याची व्हॅल्यू वेगळी आहे. 2 नंबर वेगवेगळे आहेत. ओके, 32 आणि मग काय? 35. मग 5 ने सुरू करूया. 5, 2 52 आणि 5, 3 53. एस मध्ये किती आले आपले? नमुना घटक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. नंबर ऑफ एस किती येणार? 6. डाऊट तुम्हाला? पक्का समजतंय? पुढे प्रश्न 9, दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा बघा. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पहा. इथे एक तुम्हाला तबकडी दिलेली आहे आणि त्यात रंगांची नावं दिलेली आहेत. तो बाण तुम्हाला कुठे फिक्स होईल ते विचारलंय. मग आता तो फिरवल्याच्या नंतर त्या कलर पैकी कोणत्या एका कलर वरती जाऊन तो स्थिर होईल. हो ना, म्हणजे नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे काय? शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्ती, सर्व रिझल्ट जेवढा काही पॉसिबल असेल तो सर्व रिझल्ट सांगणे म्हणजे काय सांगणे? नमुना अवकाश. म्हणजे आपल्या इथे कोणते कोणते कलर शक्य आहे ज्याच्यामध्ये बाण जाईल? तेच ना, लाल, केशरी, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा. म्हणजे आपल्या नमुना अवकाश मध्ये सेकंड प्रश्न नंबर 2 मध्ये नमुना अवकाश जो आपल्याला लिहायचा आहे एस, त्यात काय काय येणार? हेच रंग येणार. या रंगांची नाव येणार. लाल, केशरी, पिवळा, त्याच्यानंतर निळा, त्याच्यानंतर हिरवा, त्याच्यानंतर जांभळा. ओके, म्हणजे आपल्या नंबर ऑफ एस मध्ये किती घटक आले? 1, 2, 3, 4, 5, 6. नंबर ऑफ एस किती? 6. समजलं? काही डाऊट कोणाला? पक्का? शाबाश. व्यवस्थित ते समजून घ्या, कारण की तुम्हाला याच्यावरती आधारित एक्स्ट्रा गणित सॉल्व्ह करायची आहे, ती मी तुम्हाला देणार आहे. ओके, चला प्रश्न तिसरा बघूया. वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीमध्ये येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. मुलांचा प्रॉब्लेम होतो की काय लिहायचं? 5च्या पटीतल्या संख्या लिहायच्या असतात की वार लिहायचे असतात. तर काय मिळवणे आहे? 5च्या पटीतील संख्या मिळवणे हे आहे का? नाही. 5च्या पटीमध्ये येणारी जी तारीख आहे त्या तारखेचा काय मिळवणे? वार. म्हणजे आपल्याला वार लिहायचे. रविवार, सोमवार, मंगळवार हे लिहायचे. म्हणजे सर्व लिहायचे का? तर नाही. 5च्या पटीतील संख्या, 5ची पटीतील संख्या म्हणजे कोणती? 5च्या पटीतील संख्या हे तुम्ही उत्तर द्यायचं नाही, ते तुमच्यासाठी एक्सप्रेशन. 5च्या पटीतील संख्या कोणत्या कोणत्या असतात बघा? 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35 ची गरज नाही, कारण महिन्यामध्ये 35 तारीख नसते.
हे 5च्या पटीतल्या संख्या. आता या संख्या तुमच्या या कॅलेंडरमध्ये जो मार्च महिना आहे त्यात शोधा. कुठे कुठे आहेत त्याला अंडरलाईन करा. तुम्हाला असं आढळेल 5 कुठे आहे, ट्यूजडे म्हणजे कोणता, मंगळवार. ओके. त्याच्यात 10 कुठे आहे, संडे म्हणजे रविवार. 15 कुठे आहे, एफ म्हणजे फ्रायडे म्हणजे कोणता, शुक्रवार. त्याच्यानंतर 20 कुठे आहे, बुधवार. 25 कुठे आहे, सोमवार. आणि 30 कुठे आहे, तर शनिवार. म्हणजे फक्त थर्सडेच्या कॉलम मध्ये नाहीये, बाकीच्या सर्व कॉलम मध्ये 5च्या पटीतल्या संख्या आहेत. हो ना. सोमवारी पण आहे, मंगळवारी पण आहे, मंगळवारी 5 आहे, सोमवारी 25 आहे, बुधवारी पण 20 आहे, शुक्रवारी 15 आहे, शनिवारी 30 आहे आणि संडेला रविवारी 10 आहे. म्हणजे गुरुवार सोडून बाकी सर्व वार लिहायचे आहे. कळलं? पक्का समजलं? गुरुवारी मटन बिटन खात नाही लिहायचं. ओके. चला एस मध्ये दिले आपण सोमवार, मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार, गुरुवार नाही, शुक्रवार, शनिवार आणि सर्वांचा आवडता रविवार. नंबर ऑफ एस किती, 6. समजलं एवढं? काय डाऊट? ओके. प्रश्न 4. थोडासा महत्वाचा आहे, कमिटीवाले सम जरा महत्वाचे असतात. बघा, 2 मुलगे आणि 2 मुली आहेत, त्यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. बनवायची आहे समिती. पण किती जणांची समिती बनवायची आहे? दोघांची समिती बनवायची आहे. बनवायची किती जणांची? दोघांची. कशातून? तर तुमच्या 2 मुलगे आहेत समजा. एकाचं नाव आहे B1, एकाचं नाव आहे B2 आणि 2 मुली आहेत. एकाचं नाव आहे G1 आणि एकाचं नाव आहे G2. ओके. तर तुम्हाला हे कॉलम भरायचे आहे. त्याचा पहिला कॉलम आहे, पहिला कॉलम तुम्हाला सांगितलंय की 2 मुलांची समिती बनवा. आता फक्त 2 मुलंच पाहिजे का, मुली नको. मग मुलांची समिती कशी बनणार? B1 B2. बघा ना, 2 मुलांची समिती बनवायची असेल तर कशी बनणार? B1 B2 बस. राईट. पुढे सांगितलंय 2 मुलींची समिती बनवा. 2 मुलींची. चला ठीक आहे, 2 मुलींची बनवूया. 2 मुलींची समिती. मग 2 मुलींची समिती बनणार, मुली नाही, मुली. G1 G2. बरोबर ना. 2 मुली म्हटल्याच्या तर फक्त मुलीचे नाव G1 आणि G2. आता सांगितलंय 1 मुलगा आणि 1 मुलगी यांची मिळून तयार होणारी समिती. आता किती पाहिजे? 1 मुलगा पाहिजे आणि 1 मुलगी पाहिजे. 1 मुलगा व 1 मुलगी यांची मिळून तयार होणारी समिती. आता या समितीमध्ये फक्त मुलं किंवा फक्त मुली नाही पाहिजे ना. फक्त मुलं किंवा फक्त मुली नाही पाहिजे. कंस केलेले आहेत आपण, पण कंसच करूया. एकूण 4 कंस त्यांनी केलेले आहेत. 1 2 3 आणि 4. मग 1 मुलगा आणि 1 मुलगी जर आपण घेतली तर B1 G1, मग B1 G2. B1 पासून बनले. आता B2 पासून बनवा. B2 G1 आणि B2 G2. समजलं? म्हणजे आता नमुना अवकाश काय येणार? हे सर्व एकत्र होणार. त्यांनी फक्त वेगवेगळं करून दिलंय. ही समिती बनवायची कशी? आधी 2 मुलांची बनवायची, 2 मुलींची बनवायची. म्हणजे पहिला 2 मुलींची बनली, 2 मुलांची बनली. मग आता 1 मुलगा आणि 1 मुलगी घ्यायची, त्याची बनवायची. म्हणजे सर्व मिळून तुमचं काय होणार? नमुना अवकाश होणार. म्हणून नमुना अवकाश तुमचा काय येईल? नमुना अवकाश काय येईल तुमचा?
हे सर्व घटलेलं आहे. ओके, महिरपी कंसात सांगितलं आहे, मग महिरपी कंसात द्यायचं. म्हणजे B1 B2 आला, मग G1 G2 आला, मग B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2. ओके, मग मला सांगा नंबर ऑफ एस किती आले? 6. बरोबर आहे. बरोबर, एस किती आले? 6. हे 6 6 6 6 हे कोइन्सिडन्स आहे. प्रत्येक वेळेला 6 येणार असं नाही. हे फक्त काय आहे, एक काय म्हणतो अपघात म्हणून आपण त्याला बाय चान्स आलेला आहे 6 6 6. प्रत्येक वेळेला 6 येणार नाही. ते त्यांच्या घटकाच्या संख्येवर डिपेंड असणार. त्यांच्या घटकाची संख्या जी काय असेल ती जेवढी आपल्याला द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला 5.2 अभ्यास सराव संच जो आहे तो आपला संपलेला आहे. ज्याच्यामध्ये फक्त आपण काय बघितलं, नमुना अवकाश. आता पुढच्या 5.3 मध्ये आपण घटना बघणार आहोत आणि 5.4 मध्ये आपण संभाव्यता बघणार आहोत. ओके, आणि जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून ते सबस्क्राईब करा. बाजूला बेलचा आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू.